ए ओम घे ना. चालू सालचे म्हणजे अगदी मागच्याच महिन्यामधली ही दोन्ही पोरं शालेय कुस्ती स्पर्धेतली पदक विजेती पोरं आहेत. गुडघे एवढा होता समाधान. बघता बघता मोठ्या गटात आला. समीर देवकर आणि संभाजी देवकर दोघा भावांची जोडी. आणि संभाजी तसा शाळेत तितकाच हुशार आहे. समीर आणि संभा कब्जा घेतलाय, भारतनाथ फिरवतोय, फोटोग्राफर फिरते राहा. एक प्रेक्षणीय सेमीफायनल कुस्ती 70 किलो. पुन्हा भारतनाथ समाधान संभाचा समीर देवकर ब्ल्यू कॉस्ट्यूम. आणि गुणफलक आहे असे काय 3-5. वा. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी संभा समीर संभा दोघे रोज सातत्यानं कॉलेज करणारा. हा खेळतोय तो समीर, पलीकडे संभा आहे. काय करायचंय 100 पोरण गावामोर असलं, एका दुसरं असलं तरी बास. आणि पटाला लागतोय समाधान. समीरचा कब्जा आटोकाट प्रयत्न, कब्जा घेण्याचा. फोटोग्राफर फिरावं जरा. हा पंच म्हणून दक्ष महाराष्ट्र चॅम्पियन अझर पटेल 2017 नागपूर मुक्कामी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पदक विजेता. आणि तोच तुफान, ते सातत्य ठेवत पुन्हा एकदा 2018 ला जालना मुक्कामी पार पडलेल्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पदकाची कमाई प्राप्त करत महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. 17 आणि 18 आणि 2 गुणाची कमाई. समीरची चालू कुस्तीचा गुणफलक आहे रेड 4 ब्ल्यू 4. समान गुणफलक 4-4. शेवटचे 2 गुण ब्ल्यूचे, बरोबर का? टाइम ऑफ. आणि दोघा पोरांसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. 4-4. संभाजीनगर जिल्ह्याला एक संघ असं हे जाहीर केलं होतं. हा पण थोरात साहेब, अर्जुन भाऊ, हा आपले दत्तू भाऊ दांडगे यांच्या शब्दाला मान देऊन आमचे महासचिव श्री कचरे सर यांनी 2 टीमा आमच्या जिल्ह्याला द्याव्या याच्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. आणि ऋषिकेश भैया जयस्वाल यांच्या मार्फत पुढच्या वर्षीची महाराष्ट्र केसरीची मागणी केलेली आहे. तर सर्वांनी याची दक्षता घ्यावी आणि सर्व आपण हे करू का, मागणी करण्यासाठी एकदा पुन्हा त्यांच्याकडे जाऊ का. आम्हाला खूप वर्ष झाले महाराष्ट्र केसरी भेटली नाही, तर आपल्याला महाराष्ट्र केसरी द्यावी यासाठी आमचे सचिव हे वारंवार त्यांच्या कानावर एक गोष्ट टाकत आहे. तर आपल्या सहकार्य राहिलं तर पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी आपल्याकडेच होणार. पटेल पैलवान, तुम्ही 2 संघ मागण्याचं कारण असं समीर आणि समाधानची प्रश्न मिटेल, अशा गरीबाच्या लेकराला संधी मिळेल 2 संघ गेले तर. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, महाराष्ट्रात पुण्यानंतर जागरूक संघटना कुठं चालत असेल तर ती संभाजीनगरात चालते. आणि मुद्दा क्रमांक 3, शरदचंद्रजी कचरे साहेब त्यांच्या नावात शरद आहे. आणि ते जर तुमच्या पाठीशी असतील तर राज्याची संघटना काय, वरची देशाची संघटना तुमचं ऐकून घेईल. अशी जबाबदार माणसं आहेत तुमच्याकडं. त्यामुळं अडचण येणार नाही. भगवंत कृपेनं 2 संघ जायची संधी मिळो आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन संभाजीनगरला हो, हीच आपण विनंती करू भद्रा मारुतीकडं.
2007 ला आपल्याकडं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजन झालं होतं आणि 7 नंतर पुढच्या वर्षी म्हणतायत म्हणजे जवळजवळ 19-20 वर्ष होतील. अरे पायावरती पण लक्ष देत चला. रफिक पैलवान नायगाव उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आहे. त्यांना विनंती आपला फेटा बांधून सन्मान होईल. रफिक पैलवान या. टाइम आहे, शेवटचं 1 मिनिट बाकी. 1 मिनिट बाकी, जरा गुणफलक पण सांगा. स्कोर आहे 4-10. लाल 4 निळा 10. डोकं सर हो, सर्वांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र केसरी आपल्याला भेटण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहे, आम्ही हम दुआ कर रहे हैं. हो. तो जब से संगठना कचरे सर को मिली है, हाँ, तो वो पालक और पहलवान दोनों के लिए कुछ प्रोग्राम ले रहे. तो अपने संभाजीनगर जिले के पहलवान वर्ग, पालक वर्ग थोड़े नाराज है. उनको बोलना प्रोग्राम अटेंड करो, उससे सबको आधुनिक कुश्ती किस तरह से बढ़ रही है वो मालूमात भी मिलेंगी और अपने बच्चे पे अन्याय हो रहा नहीं हो रहा ये भी मालूमात मिलती चलेंगी. अभी किसी किसी को गुण का समझता नहीं, कुश्ती क्या चल रही है वो समझती नहीं. तो पंच शिबिर, उसके बाद में मुलांना जो आपण अधिवेशन असतो कॅम्प हा. तो भी घेत आहे, तर त्याच्यामध्ये भी सहकार्य करा म्हणा सगळ्यांना. खरंय. हे बघा, गरिबी हा आपला दोष नाही, पण आपण ज्या भागात जन्माला आलोय त्या भागाचं नेतृत्व कर्तृत्व आपली जबाबदारी आहे. आणि हे पार पडत असताना, पैलवान घडवताना आपल्याला आधुनिक कुस्तीची माहिती मिळणं गरजेचं आहे. टाळ्या पाहिजे दोघं.